कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। महाड औद्योगिक क्षेत्रातून वाहणाऱ्या सांडपाण्याची जबाबदारी कोणाकडे? कंपन्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। मालवणमधील राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद, किल्ला बंद ठेवल्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांची नाराजी। मच्छीमारी जाळीत अडकलेल्या दुर्मिळ लॉगरहेड समुद्री कासवाला मिळाले जीवदान। आणि भाजप सोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली आणि आता भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातली महाड MIDC दरवर्षी पाण्याच्या प्रदूषणामुळे चर्चेत असते। सुमारे 20 वर्षांपूर्वी डर्टी 30च्या यादीत समावेश असलेली ही MIDC सातत्याने झालेल्या कारवायांनंतर सुधारू लागली आहे। मात्र तरी देखील काही कंपन्यांचा मूळ स्वभाव जात नसल्याने पावसाळा सुरू झाल्यानंतर परिसरातील सांडपाणी थेट नाल्यात जाऊन मिळत आहे। सांडपाणी जाणीवपूर्वक सोडलं जातंय की पावसाच्या पाण्यामुळे कंपनीच्या नाल्यातून बाहेर पडतंय याबाबत शोध घेणे गरजेचे आहे। गेली आठवडाभरापूर्वी सुदर्शन केमिकल या कंपनीच्या आवारातून हे पाणी संरक्षक भिंतीतून बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिक चौकशी केली असता पाणी देशमुख कांबळे गावाच्या हद्दीतील कंपन्यांच्या नाल्यातून येत असल्याचं दिसून आलं। या परिसरामध्ये नव्याने झालेली बिर्ला पेंट, लक्ष्मी ऑर्गॅनिक, विनायल केमिकल तर पलीकडील बाजूस सविता केमिकल, प्रिव्ही ऑर्गॅनिक, महाराष्ट्र केमिकल, सिद्धार्थ केमिकल, श्रीहरी केमिकल अशा कंपन्या येत असल्या तरी टेमकर नाल्यातून पांढऱ्या रंगाचे तसेच काळे गडद पाणी वाहत आहे। मात्र या सांडपाण्याची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नसल्याने स्थानिक नागरिक संताप व्यक्त करतायत। महाड MIDC मध्ये अत्यंत दुर्दैवी परिस्थिती तयार झालेली आहे। गटाराचं पाणी अगदी नदीत नाल्यामध्ये जात आहे। सरकारला आमच्या आणि शासकीय अधिकाऱ्यांना काही पडलेलं नाही, त्यांना फक्त पगार एके पगार आणि आमच्या सरकारचं अतिशय सुंदर चाललेलं आहे। जनता मेली तरी चालेल आणि जनतेने जीव द्यावा का ही परिस्थिती ह्या आमच्या महाराष्ट्र शासनामध्ये तयार झालेली आहे। जर योग्य कारवाई झाली नाही तर आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांना दांडकं घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि मग त्याला जबाबदार सरकार राहील। प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रीदवाक्य घेऊन प्रवासी वाहतूक करणारे एसटी महामंडळ बसच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष मात्र देत नाही। ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बस गळक्या असून त्यातूनच प्रवाशांना दररोज प्रवास करावा लागतोय। थोडासा जरी पाऊस पडला तरी बऱ्याचशा बसच्या छतमधून थेट प्रवाशांच्या अंगावर पाण्याचे थेंब पडू लागतात, तर काही बसमधून तर पाण्याची धारच आतमध्ये येते। मंडणगड आगारातील गळक्या बसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण समुद्रात मच्छीमारी जाळीत अडकलेल्या दुर्मिळ लॉगरहेड या समुद्री कासवाला जीवदान देण्यात आलंय। मालवण दांडी समुद्र किनाऱ्यावर मच्छीमारी जाळीत अडकलेल्या स्थितीत हे कासव मच्छीमारांना आढळून आलं। चाकूच्या साहाय्याने जाळे कापून कासवाची मच्छीमारांनी सुटका केली आहे। त्यानंतर कासवाला सुखरूप समुद्रात सोडून जीवदान देण्यात आलं। हे कासव जगातील सर्वात मोठं कठीण कवच असलेलं आणि मोठ्या डोक्याचे लॉगरहेड समुद्री कासव असून ते दुर्मिळ आहे। मालवणमधील राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलाय, यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे। मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीमुळेच किल्ला बंद ठेवण्यात आलाय का असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। राजकोट किल्ल्यावर जवळजवळ 100 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खचला गेला होता। आज जे काम सार्वजनिक विभागाने केलं आहे त्या सार्वजनिक विभागाच्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता 22 जूनपासून पर्यटकांना बंदी आणल्यावरून दिसून येत आहे। कारण हा किल्ला आणि हा पुतळ्याचं स्मारक हे समुद्रापासून दूर आहे। समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका नाही, परंतु जो 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा पुतळा गेल्या वेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून
ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे शिवप्रेमींच्या मनामध्ये। आणि त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्षानुवर्ष टिकत आहेत आणि 100 वर्ष आयुष्य असलेले मुख्यमंत्री इथले सगळे मंत्री सांगतात की ह्या पुतळ्याचं आयुष्य 100 वर्ष आहे, तरी पण या पुतळ्यावर आजूबाजूचा परिसर कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे। खरं तर ही बंदी आणली तरी त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे आणि CCTV बसवले पाहिजे, जेणेकरून पुतळ्याचं संरक्षण झालं पाहिजे। त्याचबरोबर या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष टाकून या कामाबद्दल पडताळणी केली पाहिजे, जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांमध्ये प्रवेशाची चढाओढ पाहायला मिळते। त्यामध्ये भाजपमध्ये आणि महायुतीतील प्रमुख घटक पक्षात येऊन सत्तेसोबत जाणेच अनेक जण पसंत करत आहेत। काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातील सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता। तर आता विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी करत दिलीप भोईर यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवली होती। मात्र बंडखोरी करणाऱ्या भोईर यांनी आता मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत आपल्या कार्यकर्त्यांसोबत पक्षप्रवेश केला आहे। त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची ताकद अधिक मजबूत होणार असून दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाला मात्र भविष्यात अलिबागमधून मोठं आव्हान असणार आहे। या पक्षप्रवेशावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद माजी सदस्य मानसे दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणे, दीपक रानवडे, तालुका अध्यक्ष अनंत गोंधळे आदी उपस्थित होते। ज्या शिवसेनेमध्ये मी माझा पक्ष प्रवेश झालेला आहे तिथेही प्रामाणिकपणाने माझे सर्व कार्यकर्ते आमची फक्त एवढीच विनंती आहे की आमच्या कार्यकर्ता आमच्या घराजवळ येतो कारण त्यांची छोटी मोठी समस्या असते, त्या कार्यकर्त्याची फक्त समस्या सोडवण्याचं आपण काम करावं। आम्ही राजाबाईंशी बोललो असेल, वाद झाला असेल, त्यांनी सांगितलं वाद झाला, मी माणसाशी वाद नाही करत कधी। प्रत्येक माणसाला दुर्बल आहे ना त्याच्याबरोबर संघटित राहण्याचं काम करतोय, ज्याच्या अडचणीमध्ये उभा राहणारा मी माणूस कार्यकर्ता आहे। मला संघर्ष किंवा फार मोठा मान सन्मान पाहिजे का नाही, मी त्या राजकीय विधानसभेच्या याच्यामध्ये अनेक गोष्टी फारशा बोलून गेलेला आहे, मी अनेक विजन समोर ठेवले होते, पण ते नियतीला मान्य नाहीये। नियतीला मान्य, नियतीला किंवा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे पण नियतीला मान्य नाही। मी नियतीवरती चालणार आहे, माझ्या मी कर्मावरती चालणारा माणूस, मी कोणाला दोष देणारा माणूस नाहीये। या मतदारसंघामध्ये जर आज पाहिलं शेतकरी आमचे 2 वेळा निवडून आले महेंद्र शेठच्या ताकदीनुसार हा मतदारसंघामध्ये गेम चेंजर आजचं वातावरण आहे। कारण 33,500 मतदान त्यावेळेला अपक्ष म्हणून जे काय छोटम शेट्टी मिळवली होती त्याचा पुरेपूर फायदा आम्हाला संघटनेला इथे होणार आहे आणि म्हणून मी त्यांचं मगाशी स्वागत केलं, त्यांचं, त्यांच्या धर्मपत्नीचं, त्यांच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं। आज हा मतदारसंघ आपल्याला माहिती आहे संवेदनशील मतदारसंघ आहे। गेल्या अनेक वर्ष इथं जी काय काही लोकांची घराणेशाही, काही लोकांची मक्तेदारी होती ते मोडीत काढण्याचं काम सन्माननीय आमचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी इथं केलेली आहे। आज त्यांना त्याच ताकदीचा, त्याच तोडीचा माणूस आज आम्हाला छोटम शेठच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि म्हणून करता की येणाऱ्या पुढच्या जिल्हा परिषद असो, पंचायत समित्या असो, नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, काही असो, आम्ही पुऱ्या ताकदीने लढून जास्तीत जास्त निवडून आणू शकतो अशा प्रकारचं आजचं वातावरण आहे। शिवसेना हे अग्रेसिव्ह आहे आणि त्याच्यामुळे आजचा जो प्रवेश आहे हा रायगड जिल्ह्याला दिशादर्शक निश्चित आहे। 2 प्रतिस्पर्धी आम्ही लढलो, दोघांचे विचार, आचार, स्वभाव सगळे एकत्र आहे। सर्वसामान्यमध्ये काम करणारे छोटम शेठ आणि मी आहे। लोकांनाही भावलं, लोकांनीही प्रवेश त्यांच्या मर्जीने केलेला आहे, त्याचा फायदा निश्चित आम्हाला शिवसेना होईल। येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीमध्ये छोटम शेठचा फायदा पक्षाला नक्की चांगल्या प्रकारे होईल आणि सगळ्याच्या सगळ्या सीट आम्ही बनशेटर मागू असं आमचं काम आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला।
या व्हिडिओमध्ये भरत गोगावले यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा करण्यात येतोय। विशेष म्हणजे हा व्हिडिओ महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा दावा केलाय। सुनील तटकरे यांच्या सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार, त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत असं त्यांनी म्हटलंय। पालकमंत्री व्हायलाच पाहिजे, हा आपला अधिकार आहे। जनतेने आपल्याला अधिकार विधानसभेच्या माध्यमातून दिला आणि खरं तर भरत शेठचा मागचा त्याग हा आपण वरिष्ठ सगळ्या नेत्यांना माहिती आहे। तर मागचं जेव्हा सरकार परिवर्तन झालं तेव्हा याच मंचावर आपण एल्गार पुकारला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने तो स्वीकारला आणि ते सरकार परिवर्तन झालं। त्या सरकारमध्ये देखील बरेचसे मंत्री होऊ शकले नाही। मोठ्या मनाने त्यांनी मंत्रिपद त्याग केला आणि पुन्हा सरकार स्थापन झाल्यावरती बरेचसे मंत्री झाला। आपल्या सगळ्यांची आशा होती की बरेचसे मंत्री होत आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायलाच पाहिजे। आणि म्हणून आतापर्यंतचा पुरा इतिहास आहे की तटकरे साहेबांच्या नियतीच्या माध्यमातून जे काय असेल ते आपल्याच कुटुंबाकडे किंवा आपल्याच मदत मिळायला पाहिजे अशी जी त्यांची भूमिका आहे। त्याला छेद देण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून आम्ही सगळेच केले आणि आम्ही आशावादी आहोत की येणाऱ्या काळामध्ये याला निश्चित बरेचसे रुपये न्याय मिळणार। मध्यंतरी बरेचसे व्हायरल कॅसेट झाली की घरी त्याने महाराज आले त्याच्याबरोबर, कारण बरेचसे तो स्वभाव आहे, सकाळी उठले की त्या टॉवेलावरती म्हणजे आपल्या शेतकरी एखाद्या ह्याच्याप्रमाणे येऊन बसतात, आलेल्या माणसाशी संवाद करतात। त्यांनी तोही प्रयोग केला की बरेचसेच्या माध्यमातून अघोरी विद्या करून पालकमंत्री मिळेल बघण्याचा प्रयत्न असं त्यांनी ते भाषण दिलं। पण तटकरे साहेबांना देखील कॅसेट माझ्याकडे नक्की आहे। आज भैरवजी महाराज भैरवजी महाराज या दुनियेमध्ये नाही आहे, पण काही काळ मी राष्ट्रवादीमध्ये काम केलं। त्या काळामध्ये खरं तर तो प्रयोग मी अतिशय जवळून बघितला आहे। कारण कुठलीही निवडणूक आली की एखादं पद आपल्याकडे पाहिजे असेल किंवा काही बदल करायचा असेल मग त्यांना अशा महाराजांची आठवण येते आणि भैरवजी महाराजांच्या माध्यमातून अनेक त्यांनी अशा अघोरी विद्याचे प्रकार केले। याच्या अधिकृत व्हायरल कॅसेट देखील माझ्याकडे आहे, तुम्ही चिंता करू नका। येणाऱ्या काळामध्ये ह्या देखील महाराष्ट्रावर मी आणणार आणि खऱ्या अर्थाने तटकरेचा खरा चेहरा हा लोकांसमोर मी पोहोचवण्याचं निश्चित काम करणार। कारण बरेचसे हा आपल्या प्रकारे सर्वसामान्य माणूस आहे आणि अशा माणसाची अशा पद्धतीने बदनामी करणं एका तटकरे साहेबाला एका वरिष्ठ नेत्याला अजिबात शोभनीय नाही आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं जोरदार रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। सुधागड तालुक्यात भाजपने संघटनात्मक मोठी मुसंडी मारली असून येथील अनेक ग्रामपंचायती भाजपात समाविष्ट करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे। भाजपात इनकमिंग जोरदार सुरू असून जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे। सुधागड जांभूळपाडा विभागातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतल्यानं भाजपची संघटनात्मक पकड मजबूत झाली आहे। भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले असून आगामी निवडणुकांमध्ये भाजपचाच करिश्मा दिसेल असा विश्वास नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करतात। सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, प्रकाश देसाई, गीता पालरेचा यांनी पक्षात स्वागत केले। हे आता वातावरण संपूर्ण भाजपमय होत चाललेलं आहे। हे भाजपमय वातावरण उद्याच्या ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला फार उपयोगी पडणार आहेत। या ठिकाणी आज आपल्याला सांगू इच्छितो की ह्या भागातली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्या भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या जिंकूच हे आजचं सुतोवाच आहे। असं आहे, इथे नेतृत्व चांगलं आहे। प्रकाश देसाईंसारखे, गीता पालरेच्यासारखे, श्रीकांत ठोंबरेंसारखे आणि आरिफ मण्यारसारखे हे सगळे लोक एकत्रित बसले तर मला वाटत नाही की ह्या तालुक्यात कुठे कुरबुरी होईल, तिकीट वाटपाची सुद्धा कुरबुरी होईल असं मला वाटत नाही। ह्या रोजगाराची समस्या ही फार मोठी समस्या आहे। इथं ज्या पद्धतीनं कारखाने, उद्योगधंदे उभे राहतील त्यावेळेला या ठिकाणी रोजगाराची संधीसुद्धा सर्वसामान्य माणसाला मिळाली जाईल हे मी आज आवर्जून सांगू शकतो।
रेवमॅक्स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मोबी चिकित्सा या अत्याधुनिक आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकत्रित OPD व रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचा समावेश करून व्यापक डिजिटल आरोग्य परिवर्तन उपक्रम राबवला जातोय। या अभिनव प्रकल्पात मोबाईल क्लिनिक, व्हॅन आणि स्थिर डिजिटल OPD प्रणालींचा समावेश आहे, ज्याद्वारे शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवेचे डिजिटलायझेशन करता येईल। गर्दीच्या आणि उच्च रुग्णभार असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये ही प्रणाली देशातील पहिली असून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवा अधिक पारदर्शक, जलद आणि परिणामकारक करण्यात आली आहे। हा प्रकल्प 4 प्रमुख DMER संस्थांमध्ये राबवला जाणार असून त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर JJ रुग्णालय मुंबई या रुग्णालयांचा समावेश आहे। मोबी चिकित्सा प्रकल्पामुळे DMER रुग्णालयांना डिजिटल आरोग्य एकत्रीकरणाचा प्रत्यक्ष लाभ मिळेल। हा उपक्रम ABDM मानकांची प्रभावी अंमलबजावणी दाखवेल आणि रुग्ण आरोग्य सेवक व रुग्णालयात प्रशासनासाठी ठोस फायदे देईल। या प्रकल्पाच्या यशामुळे महाराष्ट्रातील आरोग्य डिजिटलायझेशनसाठी एक आदर्श मॉडेल तयार होईल आणि सार्वजनिक खासगी भागीदारीसाठी एक नवा मापदंड ठरणार असल्याची माहिती महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड-19 सेलचे माजी प्रमुख आणि सध्या ICICI फाउंडेशनच्या CSR प्रकल्पाचे समन्वयक असलेले कौस्तुभ बुटाला यांनी दिली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून झाली। या प्रसंगी खेड येथील योग शिक्षिका स्मिता वैद्य आणि श्रावणी बांदेवडेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले। त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी प्रात्यक्षिके करून घेतली। महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या। यावेळी कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक MK केळकर, प्राध्यापक SV म्हस्के, ITCS BMS विभागाचे समन्वयक डॉक्टर SS भोसले, इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 60 स्वयंसेवक देखील उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक MK केळकर यांनी केले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल या प्रशालेत 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी ते 10वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई यांच्या वतीने करण्यात आला। गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच प्रशालेत शिक्षण घेत असलेल्या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम संस्थेचे पदाधिकारी संतोष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव सुनील मोरे, शाळा समितीचे चेअरमन शशिकांत कदम, व्हाईस चेअरमन शिवाजी मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ मोरे, उपाध्यक्ष राजेश सुर्वे, विद्या परिषदेचे उपाध्यक्ष भगवान मोरे, शाळा समिती सदस्य दीपक सुर्वे, शिवाजी पालांडे तसेच पालक, विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दळवी सर यांनी केले। प्रशालेचे मुख्याध्यापक काझी सर यांनी प्रशालेत राबवित असलेले शालेय आणि सहशालेय उपक्रम याविषयी माहिती दिली। रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील श्री रामवरदायनी माध्यमिक विद्यालयात आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम संपन्न झाले। या उपक्रमांतर्गत पोलादपूर तालुक्यातील 1000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, 2500 वृक्षरोपांचे वाटप तसेच 100 तरुणांना हेल्मेट वाटप करण्यात आले। याशिवाय विविध सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा नरवीर सन्मान देऊन गौरव करण्यात आला। लोकप्रिय छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली। या कार्यक्रमाला रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमान जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, आवाज महामुंबईचा चॅनलचे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हाध्यक्ष मिलिंद खारपाटील, पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांसह शासकीय अधिकारी, संस्थेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, पदाधिकारी, सभासद उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे तसेच कार्यक्रमाचे विशेष कार्याध्यक्ष रायगड जिल्हा शारीरिक
नागरिक शिक्षण संघटनेचे किसन सुरवसे व गुहागर मुख्य अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहत मार्गदर्शन केले। चांगला माणूस, एक चांगला माणूस म्हणून काय असतं हे शिकायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जितकं वाचाल तितकं कमी आहे। महाराजांची बुद्धिमत्ता, त्यांची कल्पकता, म्हणजे तुम्हाला मी सांगतोय, मी छावा केल्यापासून जितकं जितकं महाराजांवर वाचत चाललोय तितकं मला कळतंय की आपण किती भाग्यवान आहोत की ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा ते छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या वर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये उपक्रम आहे, जगभरातले लोक त्यांची रणनीती, त्यांची राज्यनीती शिकतायत, त्यांचे पाय लागलेल्या मातीमध्ये आपला जन्म झालाय, आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे किती भाग्यवान आहोत आपण की भारतभर जगभर नुसतं शिवाजी महाराज म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो, त्यांच्या पाय लागलेल्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, ही आपल्याला गर्वाची गोष्ट नाही का? ही जे आज आपली बाती आपली संघटना करते हे त्यावेळेला इथल्या गरिबांच्या मुलांची परिस्थिती अत्यंत बिकट होती, मग त्यांना कुठेतरी आधार मिळावा, त्यांना शिक्षण मिळावं। त्यावेळेला पालकांच्याकडे फी भरायला पैसे नव्हते, गणवेश घ्यायला पैसे नव्हते, साधी 100 पेज वही घ्यायला पैसे नव्हते। अशा वेळेला जे गरिबीतून मुंबईला गेले त्या सर्व कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये आपल्या मातीसाठी, आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून त्यावेळेला सुरुवात केली। त्याला 25 वर्ष झाली। त्यामधून आमच्यासारखे कार्यकर्ते समाजसेवक आहे, मग समाजसेवा करत असताना त्याला प्रशासकीय अधिकार हवे म्हणून लोकप्रतिनिधी आम्ही बनलो। आम्ही सरपंच झालो 3 वेळा, 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य झालो, जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालो। हे संघटनेचं कार्य आहे आणि मी आज या संघटनेला शुभेच्छा देत असताना जे या संघटनेमध्ये आजचे तरुण काम करतात, आता आम्ही तरुण नाही राहिलो, आमचं वय 56 झालं, 25 वर्षापूर्वी आम्ही हेच करत होतो, पण त्यावेळेच्या गरजा आणि आताच्या गरजा फरक आहे। त्यामुळे आताच्या तरुणांनी आमचा वारसा निश्चितपणे तो ते पुढे चालू ठेवलेला आहे। यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।